कोणतंही पीक असो, मधमाशीशिवाय सेटिंग आणि पॉलिनेशन होऊ शकत आज आपण आलो आहे परभणी जिल्ह्यामधील मानवत तालुक्यामध्ये एका छोट्याशा खेडेगावामध्ये. इथाचे प्रगतशील शेतकरी जे आहेत एक गोविंद मसलकर, जवळपास 40 एकर शेती आहे आणि ह्या शेती व्यवसायासोबत यांनी जे आहे ना ते एक मधुमक्षिका पालन पण केलं आहे. थोडक्यात आपण जाणून घेऊ मधुमक्षिका पालन करण्यासाठी आपल्याला प्रेरणा कशी मिळाली. म्हणजे सुरुवातीपासूनच या म्हणजे बद्दल एक काय म्हणजे आवड होती आणि कॉलेज जीवनामध्ये आम्ही बऱ्याच प्रकारच्या ट्रेनिंग घेतल्या होत्या. त्यामध्ये मधुमक्षिकाच्या पालनाची बी ट्रेनिंग घेतली होती. हे प्रॉपर ट्रेनिंग घेतल्यामुळे आणि छंद असल्यामुळे आम्ही सुरू केलं. सुरुवातीला आम्ही 10 बॉक्स घेतले होते. त्याला एक जवळपास आम्हाला 50,000 पर्यंत खर्च आला होता, म्हणजे पूर्ण सेटअप सहित. यामधून आपल्याला वर्षाला किती उत्पादन मिळते एका बॉक्स मधून? एका बॉक्स जर बघितलं तर एक महिन्यामध्ये 3 ते 4 किलो पर्यंत मध निघतो. वर्षामध्ये एक 40-50 किलो पर्यंत होतो. आणि सरासरी जर बघायला गेलं तर प्रत्येक जे शेतकरी असतात, काही कांद्यावाले, खरबुजावाले किंवा फळबागावाले, ते आपल्याकडून भाडेतत्वावर पेट्या नेतात पॉलिनेशनसाठी. किंवा किरायानं आपण त्याला 2,000-3,000 रुपये महिने पेट्या किरायाने देतो. त्यामधून पण इन्कम सोर्स होतो आणि मधाचे वेगळाच. म्हणजे सरासरी आपल्याला वर्षाकाठाला एका पेटीतून एक 40-50 हजार रुपये महिना मिळतो. मध विक्रीसाठी आपण बाजारपेठ कशी प्रकारे मिळवतो? आता काय मी मध कलेक्शन केल्यानंतर जे संपर्कातले वगैरे असतात काही लोक, ते घेतात आणि सोशल मीडिया वगैरे जाहिरात. सरासरी जर बघितलं गेलं तर सर पृथ्वी तलावरील 80% पॉलिनेशन ह्या मधमाशा करतात. म्हणजे प्रत्येक पिकाला ह्या मधमाशी लागतातच. आणि फळबागा असो, टरबूज असो, खरबूज असो किंवा कोणतंही पीक असो, मधमाशीशिवाय सेटिंग आणि पॉलिनेशन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मधमाशी असेल तर नियर अबाउट 30 ते 40% उत्पन्नात वाढ होते आणि पीक दर्जेदार येऊन क्वालिटीचं उत्पन्न निघतं. पण याचं मेंटेनन्स कसं करतात? आता उन्हाळ्यामध्ये कोणी ते पिकं नसतात, ते पिकं नसल्यामुळे साखरेचं पाक म्हणा, बनानास म्हणा किंवा टरबूज म्हणा किंवा आपलं बेसनाचं पीठ वगैरे देऊन त्यांना त्यांचा भूक वगैरे. नवीन शेतकऱ्यांना मधमाशी पालनासाठी काय आपला सल्ला द्याल शेवटचा? प्रत्येक शेतकऱ्यांनी हा मधमाशिका पालनाचा व्यवसाय स्वतःपुरता का होण्या करायलाच पाहिजे. कारण दर्जेदार एक तर मध मिळतो, शेतीच्या उत्पन्नासाठी 30 ते 40% उत्पन्नामध्ये वाढ होते आणि एक आपल्याला विरंगुळा म्हणून पर्यावरणाची जनजागृती